नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. मुंबई विद्यापीठातील अभ्यास मंडळावरील नियुक्त्यांमध्ये घोळ. मुक्त शिक्षक संघटनेचं राज्यपालांना निवेदन. जलशक्ती अभियानाअंतर्गत सर्व विभागांचं काम उत्तम असून यापुढेही काम असंच सुरू ठेवावं, जागृती सिंगला. आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला सर्वसामान्य नागरिकांचा हट्ट पुरवताना स्वतःच्या सुरक्षारक्षकाला केली दमदाटी. मुंबई विद्यापीठातील गोंधळ संपत नसल्याचं निदर्शनास येत आहे. नवीन शैक्षणिक धोरण राबवायचं असेल, अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करायचा असेल तर त्या संबंधित विषयातील तज्ज्ञ आणि विषयातील सखोल ज्ञान प्राध्यापकांना असणं गरजेचं आहे. अशाच प्राध्यापकांना अभ्यास मंडळावर घेतलं जातं, परंतु मुंबई विद्यापीठात धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. नुकत्याच काही विषयांच्या अभ्यास मंडळाची रचना केली गेली. त्यात प्राध्यापकांना नियुक्त केलं गेल्याचं पत्र देखील पाठवलं गेलं. परंतु सदर पत्र पाहता ज्या प्राध्यापकांनी विषय शिकवलाच नाही अशा प्राध्यापकांना अभ्यास मंडळावर नियुक्त केलं गेलं असल्याचा आरोप मुक्त शिक्षक संघटनेनं केलाय. यामध्ये बॅचलर ऑफ फायनान्स मॅनेजमेंट या अभ्यास मंडळावर प्राध्यापक संदीप पोद्दार यांची नियुक्ती झाली असल्याचं पत्र जोडत आहे. परंतु संदीप पोद्दार यांनी हा विषय कधीच शिकवलेला नाही असं लेखी पत्र त्यांच्या कॉलेजच्या प्राचार्याने विद्यापीठाला लिहिलंय. अरविंद लोहार हे मागील वेळेला अकाउंटन्सीच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष होते. आता त्यांचं पद कायम राहावं म्हणून त्यांना BFM या अभ्यास मंडळावर अध्यक्ष केलं गेले की जो ते विषय कधीच शिकवत नाहीत. त्यांचा विषयच मुळात अकाउंटन्सी, परंतु केवळ त्यांना खुश करण्यासाठी आणि स्वतःच्या मर्जीतील व्यक्ती असावी यासाठी अशी चुकीची नेमणूक केली जात असल्याचा आरोप मुक्त शिक्षक संघटनेनं केलाय. अभ्यास मंडळ नेमणुकीची संपूर्ण जबाबदारी ही विद्यापीठ कायद्याप्रमाणे कुलगुरू भामरे यांची आहे. परंतु मुळात अजय भामरे हेच कुलगुरू पदाला पात्र नाहीत. त्यांच्याकडे संशोधनाचे मापदंड उपलब्ध नाहीत. त्यामुळे अभ्यास मंडळावर नेमक्या कोणत्या व्यक्ती असाव्यात याची त्यांना पुरेशी समज नाही. म्हणूनच त्यांनी केवळ मर्जीतल्या आणि ज्यांनी विषय शिकवलेले नाहीत अशा प्राध्यापकांना अभ्यास मंडळावर नियुक्त केले आहे. कायद्याप्रमाणे पेपर सेटिंगसाठी परीक्षक हे अभ्यास मंडळातर्फे नेमले जातात. परंतु काही अभ्यास मंडळांची रचना अद्याप व्हायची, तरी देखील सध्या कायद्याचं उल्लंघन करून पेपर सेटिंगसाठी परीक्षक नेमले गेलेत. त्यामुळे या सर्वच परीक्षा वैध आहेत की नाही या विषयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. याचा देखील उल्लेख राज्यपालांच्या पत्रात केलाय. आता शिक्षक संघटनेनं या संदर्भात राज्यपालांना पत्र लिहिलंय. देशाचं नवीन शैक्षणिक धोरण व्यवस्थित राबवायचं असेल तर सर्वच अभ्यास मंडळांच्या नियुक्त्या तपासून पाहाव्यात आणि कुलगुरूपदी सुमार व्यक्तीची जी नेमणूक केली आहे त्या प्राध्यापक भामरे यांना समज कमी असल्यानं असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यांच्या जागी उच्च गुणांकन असणाऱ्या संशोधकाची नेमणूक करण्यात यावी असं मुक्त शिक्षक संघटनेचे सचिव प्राध्यापक सुभाष आठवले यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील सर्व विभागांनी जलशक्ती अभियानाअंतर्गत उत्तम काम केलं असून यापुढेही असंच काम सुरू ठेवावं असे प्रशंसोद्गार राष्ट्रीय नीती आयोगाच्या सदस्या श्रीमती जागृती सिंगला यांनी काढलेत. केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान सन 2022-23 कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्याकरता तसंच जलशक्ती अभियान आणि राष्ट्रीय जलमिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जागृती सिंगला या 2 दिवस ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. सिंगला यांच्यासह उपस्थित असलेल्या केंद्रीय भूजल बोर्डाच्या शास्त्रज्ञ तथा तांत्रिक अधिकारी वैष्णवी परिहार यांचंही स्वागत पुष्पगुच्छ देऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी केलं. यावेळेला जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्रीमती सिंगला म्हणाल्या की ठाणे जिल्ह्यात जलशक्ती या अभियानांतर्गत सर्व विभागांनी चांगलं काम केल्याचं दिसून आलंय. यापुढेही हे काम अधिक विस्तारानं अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं. बैठकीच्या सुरुवातीला सिंगला यांचं स्वागत करून जिल्हाधिकारी शिंगारे यांनी जिल्ह्यात झालेल्या जलसंधारण कामांची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सादर केली. त्याचबरोबर त्यांनी जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, वृक्ष लागवड, सिंचन विहिरी, अमृत सरोवर योजनेची करण्यात आलेली कामं याविषयीची देखील माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी अभियानासंदर्भात करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमाबाबत माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाहून मुंबईकडे रवाना होत असताना सामान्य नागरिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरता आले होते. दरम्यान नवरात्र उत्सवामध्ये आमच्या इथे भेट दिली नाही, परंतु आता आमच्यासोबत एक फोटो काढा असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना अडवलं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनानं त्यांचा ताफा थांबवून त्यांच्यासोबत एक फोटो टिपला. दरम्यान हे करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुरक्षा रक्षकांनी त्या सामान्य नागरिकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुरक्षा रक्षकास दमदाटी करत बाजूला सरकण्यास सांगितलं. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असून बाजारामध्ये आणि विशेषतः मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. तेथील पदार्थ विकत घेत असताना तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दल ग्राहक अनभिज्ञ असतो. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी ठाणे महापालिकेचे आरोग्य विभागानं अशा कर्मचाऱ्यांची क्षयरोग चाचणी सुरू केली आहे. नागरिकांचं स्वास्थ्य सुरक्षेसाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं, काही वर्षांमध्ये ठाणे महापालिका हद्दीमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं आरोग्य विभागाच्या निदर्शनास आलंय. या आजाराची लागण झाल्यावर पहिल्या काही दिवसात जर त्याचं निदान झालं तर त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. त्यामुळे ठाणे महापालिकेनं त्या दिशेनं आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. क्षयरोग हा 100% बरा होणारा आजार असून समाजामध्ये त्याविषयी जनजागृती होणे अत्यंत गरजेचं आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी ठाणे महापालिका हद्दीत क्षयरोगाचे 8,500हून अधिक रुग्ण आढळून आले होते, ज्यापैकी 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांमध्ये पण 7,556 रुग्ण आढळलेत, ज्यापैकी 5 जण मृत्युमुखी पडले. त्यातच आता येऊ घातलेल्या दिवाळीमुळे मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असून जर एखादा कर्मचारी संक्रमित असेल तर ग्राहकांना देखील त्याची लागण होऊ शकते. या रोगाला आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेचे आरोग्य विभाग सरसावलं असून बुधवारपासून शहरातील दुकानांमध्ये क्षयरोग आजाराचे रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. यासाठी 8 जणांची टीम तैनात करण्यात आली असून दुकानातच कर्मचाऱ्यांचे एक्स-रे काढणाऱ्या पोर्टेबल मशीनची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजाराबाबत माहिती देऊन त्यांचं प्रबोधन देखील करण्यात येत आहे. क्षयरोग हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून या चाचण्यांमुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत राहणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी केल्यानंतर त्या दुकानावर टीबी फ्री शॉपचा स्टिकर देखील लावला येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली. आपका पूरा नाम बताइए सर। मेरा पूरा नाम डॉक्टर प्रसाद पाटिल है। मैं रिपड़ो का डॉक्टर हूँ और ठाणे शहर का शहर क्षयरोग अधिकारी भी हूँ। तो ठाणे म्यूनसिपल कॉरपोरेशन के रीजन में जितने भी हमारे पेशेंट्स आते हैं या सस्पेक्टेड केसेस आते हैं, उनका ठीक से इलाज करना हो या उनकी तरफ सारा सुविधाएं उपलब्ध करके देना हो, ये सारी जिम्मेदारी आरोग्य विभाग की तरफ से हम देखते हैं। आज हम लोगों ने एक नया उपक्रम यहाँ पे चालू किया है, टीबी फ्री शॉप। तो टीबी फ्री शॉप पे जैसे हम सबको पता है कि अभी दिवाली कुछ ही दिनों में आने वाली है, तो दिवाली के मौके पे सारे मिठाई की दुकानों में बहुत बड़ी मात्रा में लोग खरीदी करने के लिए आते हैं। तो जो खरीदी करने के लिए आने वाले लोग हैं वो एकदम से निर्धास्त होकर आ सके, इसलिए ठाणे म्यूनसिपल कॉरपोरेशन के रीजन में जितने भी जगह पे अपने मिठाई के दुकान हैं, उनमें काम करने वाले सारे के सारे कर्मचारियों की हेल्थ चेकअप यहाँ पे हम लोगों ने शुरू किया है। ये हेल्थ चेकअप में हम मेनली करने वाले हैं कि एक हैंडहेल्ड एक्सरे मशीन के द्वारा हम उनका छाती का एक्सरे लेंगे, जैसे कि जहाँ से हमको इमिडिएटली विद इन 1 से 2 मिनट में पता चल जाएगा कि अगर कोई भी प्रकार की फेफड़े की बीमारी उस कर्मचारी को है तो वो तुरंत पता चल जाएगी, ताकि उस बीमारी अगर वो किसी कर्मचारी को है तो उससे वो कोई भी खरीदी करने आने वाला जो नागरिक है ठाणे का, उनको ना हो। इसके लिए हम लोग ये क्षय मुक्त ठाणे भय मुक्त ठाणे ये योजना शुरू की हुई है। और इसी में हम लोग अभी पहले आए हुए हैं प्रशांत कॉर्नर में। प्रशांत कॉर्नर के मेन फैक्ट्री में अभी हम खड़े हैं। यहाँ के सारे जितने भी कर्मचारी हैं उनका भी जांच शुरू है। हम लोग ऐसे ही करके थाना में जितने भी बड़े बड़े स्वीट्स के शॉप्स हैं उन सभी कर्मचारियों की भी टेस्टिंग जरूर है। ये मशीन के बारे में बताइए, जो मशीन आप यूज कर रहे हो ड्राइव के बाद एक सर्टिफिकेट आप जारी कर रहे हो, सर्टिफिकेट क्या है? जी, ये मशीन के द्वारा हम जैसे ही एक्सरे निकालेंगे, वो मशीन से हमें विद इन 2 मिनट के अंदर में पेशेंट के एक्सरे में कोई भी बीमारी हो तो इमीडिएटली पता चल जाती है। और उसके हिसाब से अगर कोई भी कर्मचारी को किसी और प्रकार की तकलीफ है तो उसके हिसाब से भी हेल्थ चेकअप किया जा रहा है।
ये सब होने के बाद में अगर कोई भी कर्मचारी को किसी भी प्रकार की बीमारी मिली नहीं हमारे जांच में, तो आरोग्य विभाग की तरफ से हम उनके लिए एक सर्टिफिकेट इशू करेंगे, जिसमें वो टीबी फ्री शॉप करके कहा जाएगा, और वो सर्टिफिकेट हम उस हर एक मिठाई शॉप को इशू करेंगे। আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात राहतात. त्यांना कामानिमित्त भेटण्यासाठी मंत्री, आमदार, खासदार आले तर त्यांना तुम्ही काळे झेंडे दाखवणार का? दिवाळीचे कार्यक्रम करायचे नाहीत का? अशा कार्यक्रमांवर बहिष्कार घालून आपल्याला आरक्षण मिळणार आहे का? असे अनेक प्रश्नांची सरबत्ती शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी मराठा नेत्यांच्या शिष्टमंडळापुढे लावली. या दरम्यान त्यांची शाब्दिक चकमक देखील झाली. ठाणे जिल्ह्यात बाहेरच्या आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींसह राजकीय नेते आणि पक्षपदाधिकाऱ्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजानं घेतलाय. त्या संदर्भात समाजाच्या शिष्टमंडळानं टेंबिनाका येथील आनंद आश्रमात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिलं. या पत्रात लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांना जिल्हाबंदी करण्याबाबत घेतलेल्या निर्णयावरून म्हस्के यांनी काही प्रश्न उपस्थित केले. आमदार आव्हाड यांनी मराठा आरक्षणाला कायम विरोध केला. मनोज जरांगे यांनी आरक्षणासंदर्भात केलेली मागणी आव्हाड यांना मान्य आहे का? तसंच ते शहराबाहेरचे म्हणजे कळवा मुंब्र्याचे आमदार आहेत, त्यांना तुम्ही व्यासपीठावर कसं घेतलं? त्याचबरोबर खासदार राजन विचारे यांनाही व्यासपीठावर कसं घेतलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकीकडे या दोन्ही नेत्यांना व्यासपीठावर घेता आणि दुसरीकडे इतर नेत्यांना जिल्हाबंदी घालता हे योग्य नाही. सर्वांसाठी एकच नियम ठेवा, असंही त्यांनी सांगितलं. ते व्यक्ती त्यांच्या व्यासपीठावरती त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचा त्या ठिकाणी स्वागत सुरू होतं. मी त्यांना एवढाच प्रश्न विचारला, जर तुम्ही इतर आमदार खासदारांना जर विरोध करत असाल, मग तुमच्या व्यासपीठावरती ही मंडळी कशी? नक्की हे आंदोलन कुणाचं आहे? महायुतीच्या विरोधात आघाडीचं आहे का एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या विरुद्ध विचारे आणि आव्हाड युतीचा आहे का, आघाडीचा आहे का? तुम्ही एकीकडे म्हणतात आमदार खासदारांना विरोध, ठाण्यात कार्यक्रम करायचे नाहीत, कार्यक्रमात फिरायचं नाही, आणि मग तुमच्याच व्यासपीठावरती राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड कसे? हा मी एक सोपा प्रश्न त्यांना विचारला. त्यानंतर त्यांना मी विचारलं की तुम्ही काही पक्षांचे पदाधिकारी आहात, तुम्ही पण राजकीय पदाधिकारी आहात, मग तुमचा काही यामध्ये दोष आहे का? येत्या काही दिवसांवर दिवाळी आली असल्यानं ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये सानुग्रह अनुदान मिळावं या मागणीसाठी ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या युनियन आक्रमक झाल्या आहेत. पालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता याचं नियोजन कसं करावं असा पेच तूर्तास पालिकेला सतावतोय. परंतु सानुग्रह अनुदानासाठी येणारा खर्च पालिकेला पेलावा लागणारच आहे. त्यात आता सानुग्रह अनुदान किती द्यावं याबाबतचा निर्णय आता महापालिकेनं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टोलवलाय. आता कर्मचाऱ्यांचे आश्वासक असे सानुग्रह अनुदान मंजूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. ठाणे महापालिकेची सध्या आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यास अद्यापही पालिकेला यश आलेलं नाही. त्यातही तिजोरीत जेमतेम रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याची पालिकेची इच्छा असली तरी ती किती गोड करावी याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच घ्यावा असं मानलं जात आहे. मागील वर्षी देखील शिंदे यांनी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली होती. यंदा देखील आता मुख्यमंत्री शिंदे हे जी रक्कम निश्चित करतील ती पालिकेला अदा करावी लागणार आहे. परंतु सध्या शिंदे यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे पालिकेला देखील त्यांच्यासोबत चर्चा करता आली नसल्याचं सांगण्यात आलंय. मात्र येत्या 2-3 दिवसात चर्चा होऊन पुढील आठवड्यात पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल असा आशावाद पालिकेनं व्यक्त केलाय. मुंब्रा येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली शिवसेनेची मध्यवर्ती शाखा शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणे आणि त्यांच्या समर्थकांनी ताब्यात घेतली आणि या शाखेवरील उबाटाचा फलक काढून तिथे शिंदे गटाचा फलक लावलाय.
तसंच शाखेमध्ये असलेले उबाटाचे माजी नगरसेवक तसंच पदाधिकारी विजय कदम यांना शिंदे गटामध्ये येण्याचं खुलं आवाहन करण्यात आले. या शाखेमधून नागरिकांना अपेक्षित असलेली समाज उपयोगी कामं सध्या होत नव्हती. तसंच ही शाखा बांधण्यासाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं आणि मार्गदर्शन केलं त्या आनंद दिघे यांच्या तत्वाचा तसंच विचारांचा या शाखेत सन्मान होत नव्हता. त्यामुळे शाखा ताब्यात घेण्यात आली असून तिच्या डागडुजीनंतर इथून पुन्हा समाजोपयोगी तसंच जनतेची कामं केली जाणार असून भविष्यात संजय नगर येथील शाखाही ताब्यात घेणार असल्याची माहिती केणे यांनी शाखा ताब्यात घेतल्यानंतर दिली. दरम्यान ज्या पद्धतीनं शाखा ताब्यात घेण्यात आली आहे त्या घटनेचा कदम यांनी निषेध व्यक्त केला असून या शाखेतून विविध प्रकारचे समाज उपयोगी कामं केली जात होती. तसंच शाखा पुन्हा ताब्यात घेणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुंबई विद्यापीठातील अभ्यास मंडळावरील नियुक्त्यांमध्ये घोळ. मुक्त शिक्षक संघटनेचं राज्यपालांना निवेदन. जलशक्ती अभियानांतर्गत सर्व विभागांचं काम उत्तम असून यापुढेही काम असंच सुरू ठेवावं. जागृती सिंगला. आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला सर्वसामान्य नागरिकांचा हट्ट पुरवताना स्वतःच्या सुरक्षारक्षकाला केली दमदाटी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साई आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.